नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। महाराष्ट्र राज्यातील नीट 2024ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्रामध्ये आणखी एका ठिकाणी जे रेप्युटेड गव्हर्नमेंट कॉलेज स्थापन करण्यासाठीच्या हालचालींना वेग आलेला आहे। कोणतं हॉस्पिटल त्या कॉलेजला अटॅच होणार आहे आणि कॉलेज कोणत्या ठिकाणी आहे याविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आजच्या व्हिडिओचा विषय आहे जीटी हॉस्पिटलचे रूपांतर वैद्यकीय महाविद्यालयात, म्हणजेच मुंबई या ठिकाणी असलेलं रेप्युटेड अतिशय प्रसिद्ध असलेलं जीटी हॉस्पिटलचं आता वैद्यकीय महाविद्यालयात रूपांतर करण्यासाठीच्या हालचालीला वेग आलेला आहे। तशा स्वरूपाच्या बातम्यासुद्धा न्यूजपेपरमध्ये प्रकाशित झालेल्या आहेत। आता आपण आजचा जो व्हिडिओ पाहत आहोत त्याला आधार आहे लोकमत या वृत्तपत्रामध्ये आलेल्या एका बातमीचा। त्या बातमीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। कशा प्रकारे जीटी हॉस्पिटलचं रूपांतर वैद्यकीय महाविद्यालयामध्ये होत आहे, त्याचबरोबर 2024च्याच प्रवेश प्रक्रियेमध्ये त्या कॉलेजचा समावेश होऊ शकतो, एवढ्या वेगाने त्या ठिकाणी हालचाली चालू झालेल्या आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, जीटी मेडिकल कॉलेज मुंबई हे नव्याने गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यावर्षीच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये समाविष्ट होण्याची दाट शक्यता आहे। या ठिकाणी लोकमतची जी बातमी आलेली आहे त्या बातमीमध्ये सांगितल्याप्रमाणे 56 जे काही प्रोफेसर आहेत त्या ठिकाणी अपॉइंट केलेले आहेत, म्हणजेच प्रोफेसरची नियुक्ती त्या ठिकाणी कंप्लीट झाल्याची या बातमीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर स्टेट गव्हर्नमेंटच्या जेवढ्या काही परमिशन आहेत त्या सगळ्या परमिशन या ठिकाणी मिळालेल्या आहेत। म्हणजे जीटी हॉस्पिटल जे आहे मुंबईचं अतिशय प्रतिष्ठित आणि खूप जुनं हॉस्पिटल आहे। जवळपास 1875मध्ये त्या हॉस्पिटलची स्थापना झालेली होती। एवढ्या जुन्या हॉस्पिटलला आता वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रूपांतर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या हालचालीला वेग आलेला आहे। प्रोफेसरची नियुक्ती त्या ठिकाणी झालेली आहे। त्याचबरोबर स्टेट गव्हर्नमेंटच्या संपूर्ण परमिशन त्याला मिळालेल्या आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठची सुद्धा मान्यता या कॉलेजला मिळालेली आहे। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचं जे आहे, ज्याच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण गव्हर्नमेंट कॉलेज त्याचबरोबर सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजचा ज्याच्या अंतर्गत कारभार चालतो, त्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाची सुद्धा मान्यता कंप्लीटली मिळाल्याचं या बातमीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर या कॉलेजच्या डीनची सुद्धा अपॉइंटमेंट त्या ठिकाणी झालेली आहे, म्हणजे सगळी तयारी त्या ठिकाणी कंप्लीट महाराष्ट्र शासनामार्फत करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष जे आहेत करंट राहुल नार्वेकर यांनी सुद्धा आपल्या दालनामध्ये या हॉस्पिटलचं कॉलेज करण्याच्या ज्या काही सूचना आहेत त्या तात्काळ राबवण्यात याव्या अशा सूचनासुद्धा देण्यात आल्याचं या बातमीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। तसं या बातमीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। फक्त आता नॅशनल मेडिकल कमिशन जे आहे तर यांचं फायनल अप्रूव्हल याच्यासाठी आता बाकी आहे। बाकी संपूर्ण प्रोसेस महाराष्ट्र शासनातर्फे कंप्लीट झालेल्या आहेत। प्राध्यापक जे काही प्रोफेसर आहेत ज्यांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत, डीनची सुद्धा नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। राज्य शासनाच्या म्हणून जेवढ्या काही मान्यता त्या ठिकाणी लागतात त्या संपूर्ण मान्यतासुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। आता नॅशनल मेडिकल कमिशनकडनं त्याला फायनल अप्रूव्हल येण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाचे वेगाने प्रयत्न चालू आहेत। जर ह्या कॉलेजची मान्यता लवकर मिळाली तर 2024च्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये आणखी एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा समावेश निश्चित होऊ शकतो। महाराष्ट्र शासनामार्फत याच वर्षी या कॉलेजचा समावेश करण्याचे पूर्ण प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहेत। आता आपण पाहूयात की जीटी हॉस्पिटल जे आहे मुंबईचं हे रेप्युटेड आहे। सध्या हे जे काही हॉस्पिटल आहे जे हॉस्पिटलच्या अंडर या हॉस्पिटलचा कारभार त्या ठिकाणी चालवला जातो। जे हॉस्पिटलला अगोदरच ग्रँड मेडिकल कॉलेज जे रेप्युटेड कॉलेज आहे महाराष्ट्रातलं MBBSचं, त्याच्या अंडर हे जीटी हॉस्पिटलचा कारभार त्या ठिकाणी त्याच्या अंडर त्याच्या अखत्यारीत या कॉलेज जे काही हॉस्पिटल आहे हे चालवण्यात येत होतं। परंतु आता सेपरेट जीटी हॉस्पिटलला एक अटॅच वैद्यकीय महाविद्यालय करण्याच्या हालचालीला त्या ठिकाणी वेग आलेला आहे। मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे जवळपास 1875 सालचं हे खूप जुनं हॉस्पिटल आहे आणि एवढ्या जुन्या हॉस्पिटलला एक वैद्यकीय महाविद्यालय त्या ठिकाणी अटॅच झालं आणि मुंबईसारख्या ठिकाणी हे वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालं तर हे खूप रेप्युटेड वैद्यकीय महाविद्यालय येणाऱ्या काळामध्ये होणार आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ही एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। आता जे काही जे हॉस्पिटल आहे याच्या अंडर जीटी हॉस्पिटल त्याचबरोबर सेंट जॉर्जेस हॉस्पिटल त्या ठिकाणी चालवले जातात। आता जीटी हॉस्पिटलला सेपरेट एक वैद्यकीय महाविद्यालय त्या ठिकाणी अटॅच होणार आहे। तशा प्रकारच्या बातम्या येत आहेत। लोकमतमध्ये आलेली ही बातमी मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे। आता हे जीटी हॉस्पिटल जे आहे
ते आता मेडिकल कॉलेजेसमध्ये कंप्लीट कन्वर्ट होणार आहे. त्याला अटॅच एक मेडिकल हॉस्पिटल त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी होणार आहे. 100 सीटचं हे मेडिकल कॉलेज असणार आहे. त्याचबरोबर 500 बेडेड GT हॉस्पिटल त्याला अटॅच करण्याचा महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न आहे. खूप चांगल्या लेवलवर त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत. महाराष्ट्र शासनाच्या म्हणून ज्या ज्या मान्यता आहेत त्या संपूर्ण मिळालेल्या आहेत. NMCचं फायनल अप्रूव्हल त्या ठिकाणी पेंडिंग आहे. येणाऱ्या काही काळामध्ये ते सुद्धा कंप्लीट होण्याची शक्यता आहे, कारण GT हॉस्पिटल जे आहे याचं वैद्यकीय महाविद्यालयात रूपांतर होण्यासाठी 8 वर्षापासूनचे मागील प्रयत्न चालू आहेत. त्यामुळं 2024मध्येच कदाचित या ठिकाणी 100 सीटचं एक MBBS महाविद्यालयसुद्धा आपल्याला आलेलं पाहायला मिळण्याची शक्यता आहे. यावर्षीच्याच काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये या कॉलेजचा समावेश व्हावा यासाठी शासन पातळीवर त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, नीट 2024ची महाराष्ट्र राज्यातील जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे की मुंबई या ठिकाणी एका रेप्युटेड हॉस्पिटलशी अटॅच एक नवीन वैद्यकीय महाविद्यालय ॲडमिशनसाठी यावर्षीपासून कदाचित विद्यार्थ्यांसाठी सुरू होण्याची दाट शक्यता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही आनंदाची बातमी देण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो होतो. या बातमीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. जे विद्यार्थी आणि पालक आमच्या चॅनलवर नवीन असतील अशा विद्यार्थी आणि पालकांनी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमी पुणेमार्फत आम्ही पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा सुरुवात केलेली आहे. आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर दिले गेलेले आहेत. त्यावर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी सुद्धा अधिक माहिती घेऊ शकता. त्याचबरोबर शासन पातळीवर त्याचबरोबर गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या वेबसाईटवर नीट 2024 संदर्भातले जे काही महत्त्वपूर्ण अपडेट्स येतील ते विद्यार्थ्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर मिळावेत यासाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं ऑनलाईन ॲप्लिकेशनसुद्धा आहे. त्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर फ्रीमध्ये हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा लिंक दिली गेलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता. या आनंदाच्या बातमीसह तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.